नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकऱ्यांचा संप 6व्या दिवशीही अनेक ठिकाणी सुरू आहे, तरी सुद्धा सरकारी यंत्रणेनं संपाचा परिणाम फारसा सर्वसामान्यांना जाणवणार नाही याची काळजी आज घेतली। अनेक ठिकाणी चांगली आवक झाली, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि तिथून किरकोळ बाजारात माल व्यवस्थित पोहोचला। सरकार सध्या आरामात आहे। मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना टार्गेट केलं। संपामागं विरोधकांचंच डोकं आहे। शेतकऱ्यांच्या संपाआड राजकारणी आपलं राजकारण करतायत, विरोधक राजकारण करतायत असा आरोप त्यांनी केला। अनेक ठिकाणी जाळपोळ, हिंसा किंवा उग्र निदर्शनं जी झाली ती राजकीय कार्यकर्त्यांनी केली असाही आरोप केला। गृहमंत्री म्हणून आपल्याकडे अनेक ठिकाणचे पुरावे माहिती आहे असा दावाही केला आणि त्याचबरोबर सरकार 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी जाहीर करणारच याचा निर्धार व्यक्त केला। तो सुद्धा केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ मंत्री केंद्रीय व्यंकय्या नायडू यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत केला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्रातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना साक्षी ठेवत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला, शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या मनाप्रमाणे 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी दिली जाईल। त्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे। अभ्यास लवकरच पूर्ण होईल। 31 ऑक्टोबरच्या आधी कर्जमाफी दिली जाईल। पण प्रश्न त्यापेक्षा मोठे आहेत, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। आपला आजचा सवाल बघा। शेतकरी आंदोलनामागे राजकारणी असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप पटतोय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। मुद्दा क्रमांक 1, शेतकरी संपामुळे विरोधकांच्या यात्रांचं, वेगवेगळ्या यात्रा ज्या निघाल्या मधल्या काळात, त्या यात्रांचं श्रेय हिरावून घेतलं गेलंय का? शेतकरी संप झाला आणि सर्व यात्रा बाजूला पडल्या। आता मुख्यमंत्री हे सांगायला मोकळे की आम्ही कर्जमाफी दिली आहे, ती शेतकऱ्यांच्या संपामुळे, ती विरोधकांच्या यात्रांमुळे नाही, आणि त्यात ते चांगलेच यशस्वी झाले। फुल मार्क्स टू सीएम। मुद्दा क्रमांक 2, अभ्यासाच्या नावाखाली शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार चालढकल करतंय का? अनेकांना असा प्रश्न पडतोय। वारंवार अभ्यास गट नेमून, चौकशी करून, पुन्हा समित्या नेमून, अहवाल घेऊन मग कर्जमाफी द्यायची, यामध्ये काही चालढकल केली जाते की काही वेगळाच गेम प्लॅन सत्ताधारी भाजपचा आहे? मुद्दा क्रमांक 3, पावसाळी अधिवेशनात, म्हणजे येत्या जुलै महिन्यात जे पावसाळी अधिवेशन होणार आहे, त्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार कर्जमाफीचा ठोस असा तपशील जाहीर करणार आहे का? मुद्दा क्रमांक 4, शेती संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला विशेष पॅकेज द्यावं का? केंद्र सरकार आणि आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही म्हणाले की कर्जमाफी हा विषय राज्याच्या अखत्यारीतला आहे, राज्य सरकारनं निर्णय घ्यावा। पण राज्याच्या जनतेचं असं म्हणणं आहे की शेती संकट मोठं आहे, त्याला केंद्रानं विशेष पॅकेज देऊन मदत करावी। राज्य सरकार तशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करेल का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 5, कर्जमाफी देऊन भाजप मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाईल का? ही एक अटकळ बांधली जाते आणि दिवसेंदिवस ही अटकळ चांगलीच दृढ होत चाललेली आहे। म्हणजे अनेकांचा तर यावर आता विश्वास बसतोय की 4 महिन्याची जी कर्जमाफीची मुदत मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेली आहे, ही कदाचित मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचं आहे। म्हणूनच 31 ऑक्टोबर जो देवेंद्र फडणवीस सरकारचा वर्धापन दिन आहे, तो मुहूर्त काढण्यात आलेला आहे का? आणि मग कर्जमाफी जाहीर करून भाजप पुन्हा मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाईल का? असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते गणेश हाके, ॲग्रोवनचे मंत्रालय प्रतिनिधी पत्रकार विजय गायकवाड आहेत, आपल्यासोबत पुण्याहून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार हे शेतकरी नेतेसुद्धा आहेत। तसंच सांगलीहून आपल्यासोबत ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील सुद्धा आहेत। मी तुम्हा सर्वांचं या चर्चेस स्वागत करतो आणि या चर्चेत थोड्याच वेळात
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री शशिकांत शिंदे सुद्धा सहभागी होणार आहेत। मी सर्वात आधी जातोय ते विठ्ठल पवार यांच्याकडं। विठ्ठल पवार, ज्या पद्धतीचा संप शेतकऱ्यांचा सुरू झालेला आहे, ही वेळ एक ना एक दिवस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर येणार आहे की त्यांना संपावर जावं लागेल याचं भाकीत मला आठवतंय अनेक वर्षांपूर्वी शरद जोशींनी वर्तवलं होतं। शरद जोशींनी कदाचित हाच विचार करून परदेशातली नोकरी सोडली आणि ते भारतात परत आले होते आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर जगले यासाठी की अक्षरशः त्यांनी इतकी मोठी शेतकरी संघटनेची फौज उभी केली की ती जर का यशस्वी झाली असती तर महाराष्ट्रात तिसरी आघाडी किंवा तिसरा पर्याय हा उपलब्ध झाला असता, पण दुर्दैवानं तसं होऊ शकलं नाही। पण शरद जोशी यांचा विचार हा नेमका हाच होता की शेतकऱ्यांना संपावर जाऊ नये, त्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत। आवाज बंद झाला माझा। हां, विठ्ठल पवार बोला। नाही, येतो बोला। हां, नमस्कार। पहिल्यांदा मी अशी जी आपलं महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून आपलं मी मनापासून असं अभिनंदन करतो, आभार मानतो। महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे, ही गोष्ट 100% खरी आहे। कारण याला पूर्वीचं सरकार जबाबदार होतं, पण आजचं सरकार देखील याला 110% जबाबदार आहे। आदरणीय शरद जोशी साहेबांनी शेतकरी संघटनेची स्थापना करताना ज्या संदर्भामध्ये ज्या विषयावरती केली की शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत, या मागणीतून आदरणीय शरद जोशी साहेबांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली। इंडियाच्या तावडीतून भारताची मुक्तता करणं ही आदरणीय शरद जोशींचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न हे शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून आजपर्यंत ते 4.5 दशकं सुरू राहिलेलं आहे। याच्यामध्ये आपण जे 5 प्रश्न विचारले, याच्यामध्ये आज जे शेतकरी जी संकटात सापडलेला आहे, शेतकऱ्यांवरती जे कर्ज थकलेलं आहे, याला आजचं भाजप सरकार हे पूर्णपणे जबाबदार आहे। कारण या सरकारनं दोन्ही निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ, शेतमालाला 1.5 पट हमीभाव देऊ आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करू अशा स्वरूपाच्या नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सेंट्रलचं इलेक्शन असताना शेतकऱ्यांना आव्हान केलं, चॅलेंज केलं। त्याच्या व्हिडिओ आजही व्हायरल आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्रामधली विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सरसकट कर्जमुक्ती, त्यांना शेतमालाला 1.5 पट हमीभाव आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करू अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्यांनी अशा प्रकारचं आमिषही दाखवलेलं आहे। या आमिषाच्या कारणातून या शेतकऱ्यांवरती कर्ज साठलेलं आहे। कारण हे सरकार कर्ज माफ करेल या विवंचेतून गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारकडं डोळे लावून बसलेला आहे, पण या सरकारचं विमान हवेतून जमिनीवरती यायला तयार नाही। महाराष्ट्र सरकार याच्यावरती अभ्यास करते की किती अभ्यास करणार, किती समित्या नेमणार। यामध्ये डॉक्टर स्वामीनाथन आयोगाची समिती 2006-07 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला 1.5 पट हमीभाव किंवा त्याच्यावरती शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत्या त्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल आहे, डॉक्टर स्वामीनाथन समितीचा त्याच्यानंतरचा अहवाल आहे। हे अहवाल आल्याच्या नंतर त्या अहवालाला आणि त्याला घटनेच्या तरतुदीप्रमाणे त्याला मान्यता दिली गेली नाही, म्हणून आज 2006-07 पासून 16-17 पर्यंत तो आयोग हा लागू होत आला नाही आणि शेतकऱ्याला 1.5 पट हमीभाव मिळालेला नाही। या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत याला हेच कारण आहे की हे सरकार ज्यावेळेस शेतकऱ्यांना दामदुपटीनं उत्पादन घ्यायला सांगतं, मात्र उत्पादन केल्याच्या नंतर त्याचा हमीभाव द्यायला हे सरकार तयार राहत नाही। उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रातल्या 7 ते 8 जिल्ह्यामध्ये मी फिरलो। तुरीच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला, केंद्र सरकारला पणनच्या माध्यमातून मी निवेदन दिलं, विनंती केली की महाराष्ट्रामध्ये 13 लाख क्विंटल तुरीचं उत्पादन मार्केट आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे। अशा वेळेस या सरकारने आयात केलेली जी तूर आहे ही
त्याच्यावरती बॅन लावायला पाहिजे होतं, ते बंद करायला पाहिजे होतं. म्हणजे त्याच्यावरती आयातीला परमिशन दिली. इकडे शेतकऱ्यांनी दुप्पट उत्पादन केलं आणि त्याचा 5,050 रुपयाचा भाव 2800 आणि 3,000 रुपयावरती गेला. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं 2 ते 2,500 कोटी रुपयाचं महाराष्ट्रात नुकसान झालेलं आहे. याला देखील हे भाजप सरकार जबाबदार आहे. माझा महाराष्ट्र वनच्या माध्यमातून मी 1 जूनपासून पुण्यामध्ये सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि वीज बिल मुक्ती आणि शेतकऱ्यांना 1.5 हमी भाव आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी 1 जूनला आम्ही पुण्याच्या सेंट्रल बिल्डिंगला दिवसभर सत्याग्रह आंदोलन केलं. 2 जूनला आम्ही पुण्याच्या मार्केटमध्ये आंदोलन केलं. 3 जूनला देखील आम्ही आंदोलन केलं. 4 जूनला देखील आंदोलन केलं. आज देखील मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन हे मोदी सरकार सत्तेवरती आलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन म्हणून मी छत्रपतींच्या महालामध्ये आम्हाला त्या ठिकाणी काही मंडळीने बोलवलं होतं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना साकडं घातलं की तुमचा आशीर्वाद घेऊन हे सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि तुम्ही हे शेतकरी अडचणीत असताना तुम्ही सोन्याच्या नांगराने आणि स्वतःचा खजिना शेतकऱ्यांसाठी खाली केला, पण एकही आत्महत्या होऊ दिली नाही. पण या सरकारनं गेल्या 3 वर्षामध्ये 10,500 शेतकरी भावांच्या आणि बहिणींच्या हत्या केलेल्या आहेत. याला हे सरकार जबाबदार आहे. खरं तर मी महाराष्ट्र वनच्या माध्यमातून काही जे विधितज्ञ आहेत किंवा काही अनेक अशा सामाजिक संस्था आहेत त्यांना आवाहन करेल की या सरकारला जर वठणीवर आणायचं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये या सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ठीक आहे. पण जे सरकार आधी कर्जमाफी देण्यास विरोध करत होतं तेच मुख्यमंत्री आता कर्जमाफी देऊ असं सांगतायत. फक्त ते देत असताना, तसं जाहीर करत असताना विरोधकांवरती खापर फोडतात हा भाग वेगळा. आजही पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी मुख्यमंत्री पुन्हा काय म्हणालेले आहेत, त्यांनी कर्जमाफीचा पुन्हा निर्धार केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज काय म्हणाले ते बघूया. महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय जाहीर केलेला आहे. 31 ऑक्टोबर पूर्वी महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या गरजू अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. ही कर्जमाफी, माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या कर्जमाफीतली सर्वात मोठी ही कर्जमाफी असेल. दुसरं असं आहे, या कर्जमाफीमध्ये कोण असावं, कोण असू नये, कशा प्रकारे ती व्हावी याकरताच 4 महिन्याचा वेळ घेण्यात आलेला आहे. त्याकरता ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशने IT बेस्ड अतिशय चांगला प्लॅटफॉर्म तयार केला, तसा प्लॅटफॉर्म या 4 महिन्यात आम्ही करतो, ज्याच्यामुळे मागच्या काळात जी कर्जमाफी झाली त्यात CAGनी कशा प्रकारे घोटाळा झाला हे सांगितलंय. तो घोटाळा होणार नाही याकरता हा प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतो आहोत. तिसरी गोष्ट अशी की या कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा राज्य सरकार निश्चितपणे करेल. कोणाही सोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मात्र चर्चा त्यांच्यासोबत होऊ शकते जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांकरता ज्यांना खऱ्या अर्थानं कणव आहे किंवा शेतकऱ्यांकरता ते खरं आंदोलन करतायत. मग ते आमच्यावर टीका करणारे असले तरी देखील चालतील, तरी देखील त्यांच्याशी चर्चा करू. पण जे केवळ राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचे लोक जेन्युइन सजेशन घेऊन आले आणि अराजकीय लोकही जेन्युइन सजेशन घेऊन आले तरी राज्य सरकार चर्चा करेल. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण खरे नेते कोण याचा शोध मात्र अनेकांना लागलेला नाही. मी शशिकांत शिंदे यांच्याकडेच जाणार आहे. शशिकांत शिंदे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत की शेतकरी संपाच्या आड राजकारण होतं आहे, राजकीय पक्ष स्वतःची राजकीय पोळी भाजवून घेत आहेत, त्यांचा सर्व निशाणा हा काँग्रेस राष्ट्रवादीवरती आहेत. ते खरे नेते जे बोलत आहेत त्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही आहे. त्यांना तरी कोणते खरे नेते हवे आहेत हे तुम्हाला तरी कळलं आहे का? पहिल्याच प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या
स्वातंत्र्याच्या दिनी निदान मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी त्यावेळेला जसं रयतेचं असलेलं राज्य आणि रयतेचा दाना पाणी जसं संरक्षित केलं, त्याप्रमाणे आजच्या दिवशी काही का होईना जी आडमुठी भूमिका होती, टोकाची भूमिका होती, त्याबद्दल परत बदल केला. हा शेतकऱ्यांच्या असलेल्या एकजुटीचा आणि संपाचा विजय आहे. आपण आवक दाखवतोय, नवी मुंबईला किती गाड्या आल्या, ह्याच्यात किती आल्या पुण्यामध्ये, पण राज्यातली आवक बघितली तर राज्यातल्या आवकापेक्षा बाहेरच्या राज्यातली आवक जास्त आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपलं असलेलं भाजीपाला आणि इतर असलेलं धान्य पाठवण्याचं बंद केलेलं आहे. दुसरा मुद्दा, आपण जे सांगितलं मुख्यमंत्र्यांचं मी स्टेटमेंट बघितलं, जे मुख्यमंत्री कालच्या दिवसापर्यंत असं सांगत होते की आम्ही योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू, आणि या ठिकाणी जे मुख्यमंत्री कर्जमाफीच्या बाबतीमध्ये टाळाटाळ करत होते तेच मुख्यमंत्री आज आजच्या स्टेटमेंट आणि 2 दिवसापूर्वीची मुख्यमंत्र्यांची शेतकरी समन्वय समितीच्या कथित नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये जी स्टेटमेंट होतं त्यामध्ये बराच तफावत आहे. याचा अर्थ सरकार आणि मुख्यमंत्री आता 2 पावलं मागं येऊन ही धाकता लक्षात घेऊन त्या ठिकाणी तडजोडीला किंवा निर्णय घ्यायला तयार झालेला आहे. माझा प्रश्न एवढाच आहे की कोणाशी त्यांनी चर्चा करून द्या. ते आज म्हणताना आमच्याची विरोधात असलेले पण शेतकऱ्यांचे नेते चालतील, याचा अर्थ कालपर्यंत राजू शेट्टींना किंवा इतर नेत्यांना घेण्याच्या बाबतीमधली टाळाटाळ करत होते. आज त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी चर्चा करण्याची तयारी दाखवलेली आहे. आमचं म्हणणं आहे, आम्हाला चर्चेला घेऊ नका, काही घेऊ नका. विरोधकांच्या पाठीमागं उभं राहून आपण आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत होता, हे आमचं आरोप होता. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी सांगितलं की ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही अभ्यास करतो. माझं इथंच हरकत आहे. आमची हरकत अशी आहे की ही चर्चा काय आज आलेली नाही. आंदोलन सुरू झाल्याच्या अगोदरपासून 2 अधिवेशनं या असलेल्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यावं म्हणून आपण त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं, सभागृहात केलं, सभागृहाच्या बाहेर केलं, रस्त्यात केलं. अनेक संघटना शेवटी उतरल्या. प्रत्येकाच्या एकजुटीच्या आंदोलनाचा झळ का होईना पण शेतकऱ्यांच्या जागृतीत झाल्या आणि त्याचा परिणाम आज चर्चेला सुरू झालेला आहे. ऑक्टोबरपर्यंत आपण कोणाला द्यायचं कर्ज, कोणाला द्यायचं नाही याच्या बाबतीमधला निर्णय घ्यायचा, अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांचं सूत्रवाच आहे. आणि ते घोटाळे झाले. आता घोटाळे कशात झाले मागच्या कर्जमाफीत मला माहीत नाही, परंतु त्यांचा रोग ते बँक वगैरे ते काही लोकांनी अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या प्रश्नावर ते अजून ठाम असतील. ठीक आहे, तो चर्चा त्यांनी करावी. पण माझं म्हणणं आहे की ऑक्टोबर महिन्याची आपण वाट का बघतोय मला अजून कळत नाही. अहो, 3रा वर्धापन दिन आहे त्यांचा, 3 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या सरकारला, म्हणून तो 31 ऑक्टोबरचा मुहूर्त काढला. असं असेल तर मग तसं त्यांनी जाहीर करावं ना. आमचं म्हणणं काय की त्यांनी तसं जाहीर करावं की वर्धापन दिनाच्या वेळेला आम्ही तो निर्णय जाहीर करू. पण 4 महिने 6 महिने जेव्हा या आंदोलनाची धग जागत होती, अजिबात अभ्यास केला नाही सरकारने. गेल्या 1 महिन्यामध्ये सुद्धा अजिबात अभ्यास केला नाही सरकारने. याचा अर्थ असा आहे की हे टाळायचं होतं. आज याच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना विरोधक कोण जे हे करतायत, मी आज प्रामाणिकपणाने सांगतो, कोणाचाही आधार न घेता हे आंदोलन शेतकऱ्यांनी स्वतःच्या ताकदीवर, एक बैठक पुणतांब्याला झाली आणि त्याच्यानंतर ती ज्या ठिकाणी व्याप्ती वाढली आणि ती व्याप्ती वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी, त्याचं श्रेय आम्हाला कोणा घ्यायची गरज नाही, शेतकऱ्यांनी आंदोलन यशस्वी केलं आणि शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये कोणाचाही त्या ठिकाणी हे न करता आपण निर्णय घ्यायला पाहिजे. मग विरोधकावर आपण कोणाला विरोधकांना बोलवायचं का नाही बोलवायचं किंवा बोलू नका, पण एकदा आता जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. आता ती का टाळतात, का लांबवतात मला कळत नाही. त्याचं उत्तर खरं म्हटलं तर गणेश हाके, प्रश्न हाच आहे. म्हणजे शशिकांत शिंदे हे एकमेव मोठे नेते आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे की जे या संपाच्या आंदोलनात उतरले. कोणीही बोललं नाही. पृथ्वीराज चव्हाण कधी बोलले? जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा प्रेस घेऊन विरोधकांना टार्गेट केलं तेव्हा ते माजी मुख्यमंत्री म्हणून बोलले की आणि तुम्हाला तर अटक पण केली. मला सांगायचं हे आहे की इतर कोणताही नेता काँग्रेस राष्ट्रवादीचा, दोन्ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील, ही मंडळी तशी सरकारच्या विरोधात बोलली नाही. आणि असा कसा आरोप होतोय की शेतकरी आंदोलनामागे राजकीय पक्ष आहेत? म्हणजे हा शेतकऱ्यांचा अपमान नाही का? नाही, त्याच्यात अजून एक अशीची मला एकच मुद्दा काय मांडायचा आहे की शेवटी लोकप्रतिनिधी आम्ही, मग सत्तारूढ पक्षाचे असो विरोधी पक्षाचे असो,
त्या लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथले शेतकरी आहेत ना, आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. मग ते आम्ही विरोधात आहोत म्हणून मग आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्नच मांडायचा नाही, ही मुस्कटदाबी आहे, ही हुकुमशाही ही आणीबाणी आहे. बघा ते तर आणखीन पुढे गेले गणेश हाके. ठीक आहे, शशिकांत शिंदे सर जी म्हणाले ती मुस्कटदाबी वगैरे जो प्रकार आहे, खरं म्हणजे या सरकारमध्ये म्हणजे सरकार आल्यानंतर सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा सगळ्याच लोकांनी, राजकीय पक्षाच्या लोकांनी कर्जमाफीची मागणी केली, आंदोलनं केली. त्यांनी आता म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तर महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढली. आता कसं आहे की म्हणजे 2.5 वर्षाच्या ह्या सरकारमध्ये आल्यानंतर की कर्जमाफीची मागणी ह्यांची म्हणजे सरकार आल्यानंतर वर्षभराच्या नंतर ह्यांनी विरोधकांनी फार त्याला जोर धरला की कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वारंवार सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि बाहेरसुद्धा स्पष्ट आपली भूमिका मांडलेली होती की गेल्या वेळेला जी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीचा फायदा ज्या खऱ्या अर्थानं प्रामाणिक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होता तो मिळालेला नाही. खरं म्हणजे कर्जमाफीची मागणी आपण का करतो आहोत, तर शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून आपण कर्जमाफीची मागणी करतो. मग ज्या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये म्हणजे आत्महत्या झालेल्या आहेत, तर गेल्या वेळेला जी कर्जमाफी झाली त्या 14 जिल्ह्यामध्ये किती लोकांना त्याचा फायदा झाला. आपला हेतू प्रामाणिक आहे ना की शेतकरी जिथं आत्महत्या करायला लागलेत म्हणून आपण कर्जमाफी करतो आहोत. या गरीब शेतकऱ्यांना, कोरडवाहू शेतकऱ्यांना आपल्याला कर्जमाफी देऊन त्यांना दिलासा द्यायचं, त्यांना त्यांच्या त्या संकटातून बाहेर आणायचं, ही आपली प्रामाणिक भूमिका आहे. मला वाटतं ही प्रामाणिक भूमिका घेऊनच जर आपण कर्जमाफीच्या जर मागणी जर लावून धरली असती, केली असती, सुरुवातीपासून मुख्यमंत्री म्हणतायत की सरकार म्हणतं की सरकार सांगतं की ओके मी कर्जमाफी करायला हरकत नाही, पण कशा पद्धतीची कर्जमाफी जे नाही हाके साहेब आताही गल्लत होते नाही, ऐकून घ्या. सरकार म्हणते अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणजे 5 एकरापर्यंत. काल राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार याच कार्यक्रमात म्हणाले अल्पभूधारक शेतकरी हा संख्येनं खूप मोठा आहे म्हणून आम्ही त्यांना 5 एकरापर्यंतची कर्जमाफी देऊ शकतो. आता असं आहे 5 एकरापर्यंत जर का देऊ शकतो तर मग ज्याची कोरडवाहू शेती 7 एकर आहे, 8 एकर आहे, 9 एकर आहे, 10 एकर आहे त्यांनी काय करायचं. नाही अशी जे आपण थोडंसं मागे जाऊ सोडून द्या ना हो, त्यांना घालवलं लोकांनी, तुम्हाला निवडून आणलं. मुनगंटीवार तर असंही म्हणाले, सुधीर मुनगंटीवार आम्ही जर का कर्जमाफी वेळेत दिली नाही तर मागच्या सरकारप्रमाणे आम्हालाही घरी पाठवलं जाईल. पाठवतील ना, मला ती बघा मागं काय झालं ते सोडून द्या. ऐकून घ्या ना, मागं काय आता तुम्ही नाही, बँक अकाउंट ओपन करून दिलेले आहे, थेट पैसे टाका. नाही अशी जी जनधन योजनेमध्ये सगळ्यांना बँक अकाउंट दिले तुम्ही, थेट टाका पैसे. बघा पैसे कुठून आणायचे, कसे आणायचे, कसे करायचे पैसे. तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही 2 गोष्टी आहेत की सरकारवरती नेहमी म्हटलं जातं की त्यांना आम्ही घालवलं, आता यांनी कर्जमाफी दिली. लोक आहेत ना, जनता ठरवेल ना, जनतेने ठरवायला लागली. जनता गेल्या 2-2.5 वर्षापासून जनता कुठं आहे, कोणाच्या पाठीमागे हे लोकांनी जनतेने दाखवून दिलेलं आहे. तुम्ही आम्ही बोलून त्याचा काहीच उपयोग नाही. अशी लोक ठरवतात ते, लोक ठरवतात. जे गोंधळ घालणारे आहेत त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत म्हणाले बघा, आणि विरोधक आहेत म्हणाले या सगळ्या गोंधळामागे, या संपामागे अजूनही ते 4-4 वेळा तेच नव्हे. तुम्हाला मी जर प्रामाणिकपणे जर सांगितलं तर ठीक आहे. शशिकांत शिंदे साहेब त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये ते संपामध्ये आपल्या सभाजागेच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मला अजूनही प्रश्न विचारायचे की प्रामाणिकपणे सर की तुम्ही आता ह्याच पट्ट्यामध्ये पुणे, नगर, नाशिक आणि सोलापूर, सांगली ह्या पट्टा जर सोडला तर तुम्ही विदर्भात आणि मराठवाड्यात थोडं जा ना पलीकडं, आणि रूट लेवलला तालुक्याच्या ठिकाणी जा, गावात जा. आता मी 3 जिल्ह्यात फिरून आलेलो आहे, नांदेड, परभणी आणि लातूरमध्ये. अजिबात तिथं या संपाचं भाजपचे मतदारसंघ आहेत, तिथे आंदोलन नाही, तिथे संप नाही. असं नाही, ऐकून घ्या. भाजपचे नव्हे, जिथं काँग्रेस, राष्ट्रवादीचे सुद्धा लोक आहेत. कारण असं आहे की तिथली लोक, शेतकरी जे आहे ना, या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात, खरं जर प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना जर सरकारच्या विरोधामध्ये जर काही जर आंदोलन करायचं असतं तर ते प्रामाणिकपणे मोठ्या प्रमाणात सर. नाही ऐकून माझं म्हणणं, शिंदे साहेब माझं म्हणणं ऐकून घ्या ना. आहेत ना, मी सांगितलं ना, मी आपल्याला सांगितलं कुठल्या पद्धतीच्या आंदोलनाची हाकेच आहे. विदर्भ मराठवाड्यातलं उत्पन्न जे आहे आज रोजचा भाजीपाला आणि हे ते ह्याची दाहकता वाढलेली आहे. तूर असेल त्याच्याबद्दलचं आंदोलन झालं ना विदर्भ मराठवाड्यात, सोयाबीनचं आहे, कापूसचे भाव आहेत, अनेक प्रश्न आहेत. आता तो शेतकरी त्या वेळेला आंदोलन करतोय, तो निषेध करतोय ना. मी रघुनाथदादा पाटलांकडे जाणार, मी येतो तुमच्याकडे. रघुनाथदादा पाटील, या
गेल्या 6 दिवसामध्ये एक दिसलेला आहे की जो शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे तो कर्जमाफी बरोबरच त्याच्या शेतमालाला, मग तो दूध का असेना, जोडधंद्यातला का एखादा माल असेना, त्याला हमी भाव सुद्धा मिळत नाही आहे, या रोषापायी उतरलेला दिसतो आहे. मग आपण हे लेबल लावता कामा नये की विदर्भातले शेतकरी का संपात जास्त सहभागी झाले नाहीत, मराठवाड्यात का जास्त संपाची धग दिसत नाही, ती पश्चिम महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात आणि नाशिक विभागातच का दिसते. ॲक्च्युली ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं ते झालेलं आहे. हमीभाव नाही आहे, त्या रोषापायी बहुतेक शेतकरी हा रस्त्यावर उतरला आहे. हे खरं आहे की या संपामागं राजकारण आहे जसं मुख्यमंत्री म्हणतात? संपाच्या माग विरोधक आहे असंही एकदा हे मुख्यमंत्री म्हणतात, आणि त्याच वेळेला मार्केट कमिट्या, बाजार समित्या यांचे व्यवहार चांगले चालले, तिथून शेतीमालाचा पुरवठा चांगला होतो, भाजीपाल्याचा पुरवठा चांगला होतो असंही हे म्हणतात. आता महाराष्ट्रातलं बहुतेक सगळ्या मार्केट कमिट्या आणि बाजार समित्या या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आता इथं जर सुरळीत आणि चांगला कारभार चाललेला असेल आणि जर का काही सरकारला त्रास नसेल तर मग यातले जे पुढारी आहेत ते या संपाच्या आडून राजकारण करतायत या म्हणण्याला परस्पर त्यांनीच उत्तर दिलेलं आहे. आज सरकार हे गोंधळलेलं आहे, लक्षात घ्या की त्याला कोणाचं नाव घ्यावं आणि काय करावं, कोणावर आरोप करावा हे काही समजेन असं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामध्ये वारंवार बिघाड मनस्थिती आहे की कर्जमाफी देणार नाही आणि देणार ते ऑक्टोबरला देणार, इतकी मोठी देणार की मग त्याच्यामध्ये आतापर्यंत कोणी दिली नाही इतकी मोठी देणार. म्हणजे आज काय करणार आहे तुम्ही? या मुख्यमंत्र्यांना किंवा आणखी त्यांच्या सहकार्यांना शेतीमधलं कळत नाही असं म्हणण्याचं मी धाडस करत नाही, परंतु शेतकऱ्यांना मदत करायची नाही हे स्पष्ट झालेलं आहे. कारण 1 तारखेला संप झाला, संपाचं 1 जून, कारण 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होतं, पाऊस सुरू होतो, पेरण्या सुरू होतात, 15 जूनला शाळा सुरू होतात आणि मुलांची पुस्तकं, वह्या, त्याचा खर्च, हा सगळा खर्चाचा आकडा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतो. आज जे काही कर्ज द्यायचं आहे ते थकबाकीदाराला कर्ज, थकबाकी माफ करणं, हे जे काही ते म्हणतायत ते ऑक्टोबरला माफ होणार असेल तर एवढं साधं सहकारातलं सूत्र यांना माहित नाही की थकबाकीदार शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आहे. आता जर थकबाकीदार शेतकऱ्याला आज कुणी बँकेने दारात नाही उभं केलं तर त्यांना हा 1 जून नंतर, 7 जून नंतर येणारा पाऊस, 15 जून नंतर येणाऱ्या शाळा, याचा खर्च कसा भागवावा याच्या बाबतीतलं यांच्याकडे काही गणित नाही आहे. अत्यंत बेजबाबदार ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची ही सगळी उत्तर आहे. आज कोरडवाहूचा विषय काढला ठीक आहे, आज तिथं विकायला काही पीक नाही, परंतु जे सोयाबीन झालं, जो कापूस झाला, त्याचा हमी भाव किती दिला तुम्ही? विरोधी पक्षात असताना तुम्ही पाशा पटेलच्या दिंडीत 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून भाषण करत होता. आणि आवाज येतो का बघा? हो बरोबर आहे, बोला. आणि आज मात्र तुम्ही सांगता की अशा पद्धतीचं देता येणार नाही. पण हे सगळं तुम्हाला माहित नाही असं नाही आहे, परंतु ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे. तुम्ही आता म्हटले की सगळीकडे आम्हाला मतं मिळतात, त्यांना गव्हर्नमेंट मताची आहे. मतं काय पप्पू कलानीला सुद्धा मिळालेली होती. फक्त मतं मिळवणं ही गोष्ट वेगळी आहे आणि समाजाची सेवा करणं ही गोष्ट वेगळी आहे. आज जे काही संप झाला किंवा काल जो काही महाराष्ट्रात बंद झाला, सभा कडकडीत बंद झाला, त्याच्यामध्ये जर का सगळं श्रेय तुम्ही विरोधकांना देणार असाल, सगळं श्रेय जर गुंडांना देणार असाल, जी काही तोडफोड झाली ते म्हणणार असाल तर गेली 3 वर्ष तुमचं राज्य आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे. मग गुंड एवढं माजलं कुणाच्यामुळं? याच्यामध्ये सरकार कुणाचं आहे? गुंडांना व्यसन का नाही घातली गेली? 3 वर्षात एवढा महाराष्ट्रात संप करणे इतके गुंड कसे काय माजले आणि त्यांना आशीर्वाद कुणाचा आहे? हा सगळा तुमच्या अंगलट येणारा प्रश्न आहे. तर हे संप जे काही बंद झाला, उद्या जे काही आणखी आंदोलनं होती ते शेतकऱ्यांचा मनामध्ये असलेला राग आहे. शेतकऱ्यांना आता आर्य पारची लढाई करायची आहे आणि आम्ही आता एकूण सूत्र असं आहे की आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय ह्या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, ते स्पष्ट झालेलं आहे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा कर्जमाफीवर बोलवण्याची गरज नाही, पण आपण कोणाशीही चर्चा करू शकतो. तेव्हाच ते असंही म्हणतायत
की जे खरे शेतकरी नेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. याचा अर्थ असा आहे की शेतकरी संघटनांची जी सुकाणू समिती स्थापन झालेली आहे त्या समितीबरोबर किंवा त्या समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा करण्याची तयारी सरकार दाखवू शकतं. आपल्याला यावर सुद्धा चर्चा करायची आहे की अनेक आंदोलनं का फसली, तर कुठलाही एक रोडमॅप त्या आंदोलनाला नव्हता. कोणते कोणते मुद्दे घ्यायचे, त्यांचा क्रम कसा ठेवायचा यामध्ये एकमत नव्हतं. मग ते आपण लोकपाल आंदोलनामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. असंच काहीसं इथं होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपण सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत ॲग्रोवनचे पत्रकार विजय गायकवाड आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकरी आंदोलनामागे राजकीय पक्ष किंवा राजकारणी असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप पटतोय का? 89% लोक म्हणतायत नाही, शेतकरी संपामागं राजकारणी किंवा राजकीय पक्ष असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप पटत नाही. तेव्हा आता सरकारनं पुन्हा एकदा आपली उजळणी नीट करावी, दोष देताना शेतकऱ्यांचा आदर करावा, हेच या निमित्तानं पुन्हा सांगावंसं वाटतंय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला विश्वंभर चौधरी यांच्याकडे. सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा अनेक आंदोलनामधला सहभाग हा लक्षणीय राहिलेला आहे. विश्वंभर चौधरी, जसं मी आधी म्हणालो की सुकाणू समिती स्थापन झालेली आहे, त्या समितीची व्याप्ती आणखीन वाढेल, आणखीन काही सदस्य त्यामध्ये येतील, नेतृत्व लाभेल, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण जर का एखाद्या आंदोलनाला रोडमॅप नसेल, मागण्यांचा प्राधान्यक्रम नसेल, मुद्दे कुठले घ्यायचे याचा प्राधान्यक्रम नसेल, तर ते आंदोलन फसतं. तुम्हाला काय वाटतं, इथून पुढं सुकाणू समिती स्थापन झाली, सरकारी चर्चा करू पाहतंय, अभ्यास करतंय, अशा वेळी काय झालं पाहिजे आणि काय होऊ नये? नाही, असं आहे की हे आंदोलन एक स्पोरॅडिक असं उत्स्फूर्त अशा याच्यातून सुरू झालं. ते खरं महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या पोकळीतून ते आंदोलन सुरू झालं असं मी म्हणणार. त्याचं कारण की मुख्यमंत्र्यांनी जेव्हा भाषण केलं विधानसभेत आणि कर्जमाफी ही कशी अव्यवहार्य नाहीत सांगितली, त्याच्यावर विरोधकांकडून कुठलाही प्रतिवाद झाला नाही. त्याचं कारण विरोधकांकडे अभ्यासाचा प्रचंड अभाव आहे. आज विरोधकांचा बोलणारा माणूस कोण असा प्रश्न पडावा इतकी विधानसभेतली त्यांची कामगिरी बेकार आहे, विधान परिषदेतली कामगिरी बेकार आहे. दुसरा त्यांच्यासमोरचा जो प्रश्न आहे तो क्रेडिबिलिटीचा आहे, विश्वासार्हतेचा आहे. त्यांच्या 15 वर्षाच्या काळात जर 0.1% सिंचन झालं असेल आणि हमीभाव आज जे काही सगळे ते कुठलेही झालेले नसतील आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या या खरं 18 वर्षापासून कायम आहेत, 15 म्हणजे यांची 15 आणि त्यांची 3. तर सारांश असा की महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष हे टेस्टेड नॉट ओके आहेत. त्याचं कारण की 3 वर्ष भाजपा आणि सेनेलाही पाहिलं सर टेस्टेड नॉट ओके आहे आणि त्याच्या आधी 15 वर्ष हे पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे टेस्टेड नॉट ओके आहे. त्याच्यामुळं राजकीय विश्वासार्हता जिथं नसेल तिथं समजा राजकारण्यांनी पेटून जरी दिलं तरी ते आंदोलन पेटणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी मी सहमत होऊ शकत नाही की याच्या मागे राजकारण आहेत. हे जर एवढे पॉवरफुल असते तर कधीच कर्जमाफी झाली असती, विरोधी पक्ष म्हणून असते किंवा सत्ताधारी म्हणून कोणतेही पक्ष घ्या, 4ही पक्ष घ्या. आज शिवसेनेची तर गंमत इतकी आहे की ते आज माहीत आहे की ते विरोधी पक्ष आहेत का सत्तेत आहेत. तेव्हा ह्या सगळ्या पक्षांची जी विश्वासार्हता महाराष्ट्रातली आहे ती शून्य आहे आणि त्यामुळं जनता यांच्या पाठीशी उभी राहील असं नाही. पुणतांब्याचं आंदोलन हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं होतं. शेतकरी संघटनासुद्धा म्हणजे राजू शेट्टींची यात्रा झाली, मला वाटतं रघुनाथदादांच्याही संघटनेने आंदोलन केलं, पण ती आंदोलनंही त्या संघटनेच्या पुरती होती. ती आंदोलनं एकत्र आली होती. मला पहिला आनंद हा झाला की शरद जोशींच्या हयातीत नाही तरी शरद जोशी गेल्यानंतर का असेना शरद जोशींचे सगळे शिष्य एका प्लॅटफॉर्मवर आले, याचा मला आनंद झाला. आणि हा आनंद अशासाठी आहे की आता हे आंदोलन एका सुरक्षित हातांमध्ये आहे असं आपण आता अधिकाराने म्हणू शकतो. आतापर्यंत जे जयाजी सूर्यवंशी आणि त्यांनी जे केलं तो प्रचंड मोठा घोळ पाहिल्यानंतर आता आम्ही हे म्हणू शकतो की ज्या अर्थी आता राजू शेट्टी, बच्चू कडू, रघुनाथ दादा, विठ्ठलराव पवार, बुधाजीराव मुळे, गिरीधर पाटील यांच्यासारखी अभ्यासू मंडळी, विजय जावंदियाजी यांच्यासारखी अभ्यासू मंडळी आहेत, त्या अर्थी हे आंदोलन आता सुरक्षित हातात आहे. तेव्हा आता पुढे जी सुकाणू समिती झाली तिला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे, तिला पाठिंबा दिला पाहिजे आणि तिच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आता तुमचा प्रश्न पुढचा असा आहे की हे काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की हे स्पोरॅडिकली सुरू झाल्यामुळं, उत्स्फूर्ततेने सुरू झाल्यामुळे या आंदोलनाला मुहूर्त नव्हता. मला आठवतं की अण्णांचं लोकपाल आंदोलनांच्या तारखा ठरवताना आम्ही IPLच्या सामन्यांचा सुद्धा विचार केला होता की कारण आजच्या काळात ते अत्यंत आवश्यक झालं आहे. तुम्हाला जर माध्यमांचं लक्ष तुमच्याकडे वेधायचं असेल तर तुम्हाला सगळे मुहूर्त तथाकथित
मुहूर्त हे पाहावे लागतात आणि त्या मुहूर्तांमध्ये IPL पासून सगळा विचार करावा लागतो नंबर 1. आणि आत्ता पेरणी येते, हे पहिलं आव्हान असेल या आंदोलनापुढचं की पेरणी असताना शेतकरी पुन्हा आंदोलनात कसा टिकवायचा, हे नव्या सुकाणू समितीपुढचं पहिलं आव्हान आहे. दुसरं आव्हान असं आहे की आत्तापर्यंत म्हणजे मी आत्ता सगळ्या चर्चा पाहत आलो, गेल्या 8 दिवसात मी अनेक चर्चा यातल्या पाहिल्या, परंतु यात मला मुद्द्यांची संगतवारपणा कुठं मला तो दिसला नाही की हे मुद्दे केंद्राचे आहेत, हे मुद्दे राज्याचे आहेत, असं एक बायफर्केशन हे मला दिसलं नाही. आता अभ्यासू समिती आली तर ती नक्की ते करील असं मला वाटतं. तेव्हा मुद्दे नेमके काय आहेत राज्य सरकारचे, कुठल्याही आंदोलनाला मुद्दे द्यावे लागतात आणि ते मुद्दे खरं म्हणजे एक प्रकारे अण्णांच्या आंदोलनातला आमचा अनुभव असा आहे, अण्णांच्या कशाला गांधीजींच्या पासून ते सुरू आहे भारतात की 6 मुद्दे पुढे सरकवायचे असतात, सध्या 2 मुद्द्यांवर तडजोड करायची असते, थांबायचं असतं, पुन्हा पुढे जाऊन पुन्हा 2 मुद्दे घ्यायचे असतात. तर त्या परिस्थितीत तशा पद्धतीने आंदोलन हे जास्त शाश्वत होतं. त्या मुद्द्यांचा क्रम पहिल्यांदा सुकाणू समितीला लावावा लागेल. राज्याचे मुद्दे कोणते, केंद्रात पण एक मिटिंग होणार आहे 16 तारखेला, राजू शेट्टी सांगत होते काल, तर त्या मिटिंगला सुद्धा सगळ्या देशभरातले शेतकरी येतील. तेव्हा आता मध्य प्रदेशमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, तिथल्या सरकारने गोळीबार केलेला आहे, 6 शेतकरी त्यात मेलेले आहेत. तेव्हा आता हे जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रपुरतं नसून दुसऱ्या स्तरावर एक देश पातळीवरचं आंदोलन आहे, त्याच्यात मुद्द्यांची विभागणी ही पहिल्यांदा करावी लागेल. तिसरं करताना अभ्यासपूर्ण मांडणी अशासाठी करावी लागेल की सरकारला मागताना आपण एखादा जेव्हा मुद्दा सरकारला मागत असतो, आता ही सगळी मंडळी अनुभव आहेत, मी यांना सांगावं असं काही नाही, रघुनाथ दादांचा दीर्घ अनुभव आहे, विठ्ठलराव सगळ्यांचाच अनुभव आहे, पण मला जे माझ्या दृष्टीने वाटतं, खास करून तुम्ही लोकपालच्या आंदोलनाशी तुलना केली म्हणून मी हे सांगतोय, तर त्यामध्ये मुद्दा मागणी काय आहे, ती मागणी व्यवहार्य कशी आहे, त्या मागणीच्या अंमलबजावणीसाठी काय करता येईल सरकारला, अशा सगळ्या पर्यायांसह, आणि ती मागणी मान्य नाही झाली तर त्याचे काय भीषण परिणाम होत आहेत, आज जे होत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा इतर, मला असं वाटतं की त्याचं एक कोष्टक तयार करून आता पुढे आंदोलनं म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर थांबा, पहा आणि पुढे जा, अशी आत्ता ह्या स्थिती आंदोलनाची आहे. त्याचं कारण की मागं जे काही राजकारण झालं ते आता संपलेलं आहे आणि आता नवीन सुकाणू समिती आलेली आहे, ती जास्त मॅच्युअर्डली जाणार आहे. ते पोरकटपणा होता, ते जे काही चाललं होतं आधी 2 दिवस जयाजी सूर्यवंशी यांचं आणि आणखी कोण गिद्दे काय होते त्यांचं, तो अतिशय पोरकटपणा होता. 3-4 नेते आलेले आहेत, मी नावच सांगतो ना, जयाजी सूर्यवंशी आणि पुणतांब्यामधनं 3 धनंजय आलेले आहेत, धनंजय जाधव, धनंजय धोरडे, धनंजय धनवटे, गिड्डे आणि संदीप गिड्डे तर आहे, त्याचा शोध महाराष्ट्राला लागलेलाच नाही. तर हे संदीप गिड्डे ऑफकोर्स म्हणजे हे जे काही होता पोरकटपणा हा आता संपलेला आहे आणि आता एक नवी सुकाणू समिती आलेली, ही चांगली गोष्ट झाली. पण आता आंदोलन करताना सुद्धा म्हणजे मी एकच गोष्ट म्हणणार की या आंदोलनाचा सगळा महाराष्ट्र पाठीशी आहे आणि हे आंदोलन पुढे गेलंच पाहिजे, हे शेतकऱ्यांसाठी फारच महत्त्वाचं आंदोलन आहे. पण मी तरी एक विनंती करणार की हिंसाचार कुठे होणार नाही, हिंसा कुठे होणार नाही, हे या सुकाणू समितीला पाहावं लागेल. कारण हिंसा झाली की आंदोलनाचा पराभव होतो, सरकारची बाजू वरचढ होते आणि सरकार कारवाई करायला सरकारला एक नैतिक बळ मिळतं. या सगळ्या आंदोलनाची जी शक्ती आहे ती या सगळ्या नेत्यांच्या नैतिकतेवर असणार आहे, विरोधी पक्षाच्या नैतिकतेवर नाही, सत्ताधाऱ्यांच्या नाही, शिवसेनेच्या नाही, कोणाच्याही नाही. आत्ता जे नेते आहेत ते कर्णधार त्या मोहिमेचे आहेत, त्यांच्या नैतिकतेवर असणार आहे, त्यांच्या सत्सदविवेक बुद्धीवर असणार आहे. आणि म्हणून शेतकरी हे जर सर्वोच्च ठेवलं आणि अंतर्गत राजकारण न होऊ देता आजचा एकोपा तसाच कायम ठेवला, मला असं वाटतं तर हे आंदोलन यशस्वी होणार. कर्जमुक्तीची अतिशय मोठी गरज आहे. शेवटचं बोलतो आणि मी थांबतो. कदाचित सरकारकडून हा प्रश्न येऊ शकतो की फार मोठं बजेट याला लागणार आहे, तर याचं काय करायचं. त्याला साधा सोपा उपाय जो माझ्यासारख्या माणसाला सुचतो, जो अर्थात शेतकरी नेतेही तो विचार करतील की आत्ता जे अत्यल्प भूधारक आहेत त्यांचा पहिल्यांदा फास सोडवला पाहिजे, पहिल्यांदा अगदी तातडीने. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात असेल, एखाद्या महिन्याची मुदत सरकार घेऊ शकेल, पण त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात अल्पभूधारकांचं बोललं पाहिजे. आणि आज अमर हबीब यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की जे मंत्री राहिले, जे आमदार राहिले, जे अधिकारी राहिले, त्यांच्या गावाकडे जमिनी आहेत, त्यांना अजिबात कर्जमुक्ती देता कामा नये. फक्त जे गरजवंत आहेत, म्हणजे मला काही नेते महाराष्ट्रातले माहिती आहेत की त्यांची प्रॉपर्टी 100 कोटीच्या पुढची आहे, पण तरी त्यांच्याकडे बँकांचं 20-20 लाखाचं कर्ज आहे, जे मागच्या कर्जफेडीमध्ये माफ झालं होतं. तशी डुप्लिकेट कर्जफेडी असं आता नको. या लोकांना अजिबात काही देता कामा नये. जे जेन्युइन शेतकरी, ज्याचा फक्त संपूर्ण कुटुंब उदरनिर्वाह हा फक्त आणि फक्त शेतीवर चालतो, शेतीच्या अनुषंगिक व्यवसाय चालतो, त्याचाच पहिल्यांदा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. अमर हबीब यांचे सगळेच्या सगळे मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. मला आशा आहे की ही सुकाणू समिती अमर हबीबांचे सगळे मुद्दे त्यात घेईल, कारण ते अतिशय चांगले मुद्दे आज त्यांनी समोर आणलेले आहेत. ठीक आहे. आपल्यासोबत विजय गायकवाड आहेत, ॲग्रोवनचे मंत्रालय प्रतिनिधी आहेत. ते विजय गायकवाड,
तुम्ही कित्येक वर्षापासून मंत्रालयातल्या ज्या सरकारची ध्येयधोरणांच्या बातम्या असतात, निर्णयांच्या बातम्या असतात, ज्या शेतकऱ्यांसाठी असतात, ते महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं काम करता. तुम्हाला असं वाटतं सध्या महाराष्ट्रावरती एक प्रकारचं शेतीचं संकट आलं आहे आणि या संकटातून बाहेर काढणं ही प्रायोरिटी सरकारची असली पाहिजे? म्हणजे हमी भाव देणं असेल, कर्जमाफी देणं असेल, इतर पूरक गोष्टी उभं करणं असेल, केंद्राची काही मोठी मदत सरकारला या कामी सरकारनं घ्यावी, राज्य सरकारनं, असं काही तुम्हाला वाटतं? आणि यातून पुढं जायचं असेल तर सरकारी अनुभव तुम्हाला काय सांगतो? खरंच आज मुख्यमंत्री जे आश्वासनं देत आहेत ती वेळेत पूर्ण करतील असं वाटतं? निश्चितपणे आशिष, म्हणजे ह्या सगळ्या आव्हानाला पुढे जाताना खरं तर मुख्यमंत्री एक हाती हे सगळं आव्हान पेलतायत आणि त्याला सगळे सामोरे जातात. चर्चाही तेच करतात. म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय की सहकार मंत्री, कृषी मंत्री याबद्दल काय बोलतात, कारण की तेही सरकारचा महत्त्वपूर्ण भाग आहे. परंतु ह्या कुठल्याही डेव्हलपमेंटचे त्यांचा संबंध नाही किंवा मग त्यांना माहितीही नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे तर आहे लॉंग टर्मचे विषय. विश्वमोहन चौधरींनी सांगितलं की कशा पद्धतीने पुढे जायला हवं, परंतु त्याबरोबर उद्या जे ठाकलंय शेतकऱ्यांच्या पुढे हा संप, सरकार ज्या पद्धतीने आज पॉझिटिव्ह आलंय तर संपही मागे घेतला जाईल. पण उद्या पेरणीसाठी जेव्हा शेतकरी उभा राहणार आहे त्यावेळेस खतं, बियाणं, या शेतीची तयारी कशी करायची, सरकारने गेले 15 दिवस पंधरवाड्यामध्ये कृषी उन्नती अभियान राबवलं, त्याची उत्पत्ती काय आहे, त्याच्यामधून काय मिळालंय, आणि शेतीचा कर्ज पुरवठा हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आज सगळी सहकारी कर्ज व्यवस्था ती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी ज्या आशेने ह्या कर्जमाफीकडे वाट पाहत होता त्यामुळे तो आज डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आहे. उद्या तो इलिजिबल होणार आहे का नाही कर्जासाठी हे मुख्यमंत्री आजही सांगत नाही आहे. तर त्या पद्धतीने म्हणजे गेल्या वर्षी जवळपास 42,000 कोटीचं डिस्बर्समेंट झालं होतं, ह्यावेळेस 54,000 कोटीचं डिस्बर्समेंट होणार आहे. त्यासाठी 3,500 कोटीने वाढवलंय. राष्ट्रीयकृत बँकांची काय तयारी आहे, सहकारी बँकांची काय तयारी आहे, ज्या अडचणीतल्या जिल्हा बँका होत्या त्यांची रिकव्हरी होऊ शकली नाही, त्या बँकांना काय मदत करणार आहोत का, राज्य सहकारी बँक पुढे येऊन त्या जिल्हा बँकांना तारणार आहे का, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. मला वाटतं ते प्रश्नसुद्धा तातडीने आज या घडीला घेण्याची गरज आहे. आणि कर्जमाफी एक मागणी पूर्ण झाली आहे, त्या व्यतिरिक्त ज्या प्रलंबित मागण्या आहेत जशी की शेतकऱ्यांची पेन्शन आहे, वीज बिलाच्या माफी संदर्भात शेतकऱ्यांनी मागण्या केल्या आहेत, हमी भावाचा जो कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे विश्वमोहन चौधरी साहेब अत्यंत वस्तुनिष्ठ बोलले की केंद्राचे आणि राज्याचे ते बायफर्केट केले पाहिजे, त्यामुळे ही संदिग्धता दूर होईल, मला अशी अपेक्षा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः तर नेतृत्वशील आहेत, धाडाडी नेतृत्व करतायत, परंतु सहकारी मंत्र्यांना पण बरोबर घेऊन या प्रश्नाची एक चांगली सोडवणूक केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे गणेश हाके, की मुख्यमंत्री एकाकी पडलेले आहेत, त्यामुळंच आता त्यांनाच पुढं केलं जातं आहे. ते तर सुदैवानं सुधीर मुनगंटीवार काल त्यांच्या मदतीला धावून आलेले आहेत आणि आज तेही बोललेले आहेत. त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकाकी पडलेले नाहीत. पण दिसतंय काय, कृषी मंत्री कुठं नाही, सहकार मंत्री कुठं नाही. सदाभाऊ खोत यांना पुढं करण्याचा प्रयत्न केला, का केला? त्यांच्या हातात काहीच नाही. त्यांच्या हातात काही नसताना केवळ मराठा कार्ड आहे म्हणून सदाभाऊ खोतांना पुढे केलंय. उलट आंदोलन चिघळलं सदाभाऊच्या मध्यस्थीमुळे. दोन गोष्टी आहेत की सदाभाऊ हे शेतकरी चळवळीतून आलेले आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे आणि त्याच्यावरती अनेक आंदोलनं केली, धरणे धरले, त्यांनी वेगळ्या पद्धतीनं काम केलेलं असल्यामुळे आणि ते सध्या म्हणजे शेतकरी सोप्या भाषेत म्हणतात सदाभाऊ खोत हा सर्जिकल अटॅक होता राजू शेट्टींवर. आता दोन गोष्टी आपण की आता ठीक आहे, सदाभाऊच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आपण ते सरकारमधले एक त्या म्हणजे संघटनेचे शेतकरी चळवळीतले एक नेते म्हणून त्यांच्याशी त्यांना बरोबर घेतलं असेल, त्यांना विचारलं जात असेल, पण बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा विचारलं जात नाही असं नाही. सहकार क्षेत्रामध्ये आता तुरीच्या संदर्भामध्ये स्वतः सुभाष बापू पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टीचे निर्णय घेत होते. हा कर्जमाफीचा निर्णय हा एकूण सामुदायिक स्वरूपाचा सरकारचा निर्णय असल्यामुळं याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी मिळूनच तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळं ज्या वेळेला निर्णय घेण्याची वेळ जेव्हा ठरेल तेव्हा ते कॅबिनेटचाच निर्णय असेल, तो काही एकटा मुख्यमंत्र्याचा निर्णय नसेल. पण आता विश्वमराव चौधरी जे बोलले ते घेणार कधी, तुम्ही 3 वर्ष झाले ना, आता कधी घेणार? नाही पवार साहेब परवा एक आवाहन केलं की महाराष्ट्रातला कृषी मंत्री दाखवा. नाही बघा तो महाराष्ट्रातले कृषी मंत्री उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसणार आहे. महाराष्ट्राच्या कृषी मंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसलेले दिसणार आहेत. माझं म्हणणं असं आहे की आपण या चर्चेच्या अनुषंगाने आपण मुद्द्याला धरून चर्चा करूयात. मला असं म्हणायचं आहे की बरं का की मुद्द्याला धरून आपण चर्चा करूयात. जे विश्वंभर चौधरीजी म्हणाले ते अत्यंत अगदी बरोबर आहे. साहेब जरा व्यवस्थित बोला, म्हणजे समजत नाहीये. जे विश्वंभर चौधरी जे बोलले ते अत्यंत मला असं वाटतं की इम्पार्शियली बोलले, समर्पक बोलले आणि
ज्या पद्धतीनं या शेतकरीच्या संपाच्या संदर्भामध्ये त्यांनी आपली मांडणी केली ही खरी वस्तुस्थिती आहे. आता सरकारनं आत्ता गायकवाडांनी पण त्या गोष्टीचा उल्लेख केला. आता शेतकऱ्यांच्या पेरण्या म्हणजे सुरू व्हायच्या. आता पाऊस पडतो, मृग नक्षत्र आले की अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पेरण्या सुरू होतात. मला सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारनं आता गेल्या वर्षी जेव्हा पेरणीच्या अगोदर ऐकून घ्या की विम्याची पूर्ण रक्कम पेरणीच्या अगोदर दिली होती, पैसे दिले होते. याही वेळेला आत्ता विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. बागायतीचं अनुदान राहिलेलं होतं, बागायतीचं अनुदान सुद्धा लगेच आता ह्या गेल्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांना दिलेलं आहे. रब्बीचं अनुदान दिलेलं आहे. शेतकरी म्हणतो आमच्या प्रीमियमचे पैसे दाबले सरकारने, असा आरोप करतो अनेक ठिकाणी. ठिबक सिंचन आणि ऐकून घ्या सर, शेतकऱ्यांना पेरणीसाठी दादा ऐकून घ्या माझं म्हणणं की तुम्हाला मी नाही शेतकरी तुम्ही बोलत असताना सरकारने काय केलं, विमा कंपनीने काय केलं, लॉटरीचं तिकीट काढलं होतं मी, मला लागलं. बागायतीचं अनुदान, रब्बीचं अनुदान, ठिबक सिंचनचं 12-13 पासूनचं अनुदान दिलं होतं. मागच्या सरकारनं दिलं नव्हतं. ह्या आम्ही दिलं हे ते दिलं, ते मान्य आहे. पेरणीच्या तोंडावरती हे सगळे पैसे शेतकऱ्यांना त्याच्या मदतीला मिळावेत या हेतून हे सगळ्या प्रकारचे पैसे सरकारनं शेतकऱ्यांना मदत म्हणून केलेली आहे. तुम्हाला सांगितलं का, पीक कर्जाच्या संदर्भात सुद्धा बँकांना बोलावून घेऊन सांगितलेलं आहे की ज्या कर्जाचं पुनर्गठन आणि पीक विमा कर्ज देण्याच्या संदर्भात सुद्धा सूचना सगळ्या बँकांची मीटिंग घेऊन केलेली आहे. कधी करणार बँका? मृग नक्षत्र उद्यावर आहे. हे बघा, बँकांना आदेश दिले, बँकांनी सुरू केले आहेत त्या काही पीक कर्जाच्या संदर्भामध्ये. आता आज शेतकऱ्यांचा पैशाचा प्रश्न नाही, पण कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जी भूमिका विश्वंभर चौधरींनी जी मांडली ती योग्य आहे. नाही, दोन विषय हाकेसाहेब दोन विषयांची गल्लत होते. परभणीमध्ये 2 दिवसात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. परभणीमध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तेव्हा कर्जमाफीचा सतत चालू आहे, जोडण्याचं काही कारण नाही. त्या आत्महत्या तातडीने थांबवण्यासाठी कर्जमुक्ती हा उपाय तेवढा आपण बोललो पाहिजे. मग जाहीर केली ना सर, बाकी चौधरी साहेब मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केलेली आहे. तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे त्याच्या विश्वास नाही ना लोकांचा म्हणून संप चालू राहिला. आता 2 गोष्टी सर, सरकारवरती विश्वास आहे. पहिला विषय असा झाला की पहिला विषय असा झाला की आपण हे संप लांबवण्याचा प्रयत्न करून आपल्याला पहिला असं वाटलं की हा संप जरी झाला तरी तो यशस्वी होणार नाही. जेव्हा त्याला यश आलं, आपण तो लांबवण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला की मान्सून आला की आपोआप हा संप शेतकरी आपल्या मशागतीला लागला की होईल. मान्सून लाभला, हे तुमचं दुर्दैव आहे. आता विषय असा आहे हाकेसाहेब, आपण आता ऑक्टोबरची वाट बघण्यापेक्षा साधा प्रश्न आहे हो. आता तुम्ही म्हणाला आता जिल्हा बँका असं किंवा बँकाला आपण हे कर्ज पुरवठा द्यायला, आजही जिल्हा बँकेची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे. मागच्या जिल्हा बँकेच्या आत्ता त्या तुमच्या चलनामधल्या नोटा ज्या आहेत त्याच्यापासून अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. सरकारची पॉलिसी म्हणून ज्या अपेक्षा, आज संपाचा विषय आपल्यासमोर, या संपामध्ये आपल्याला काय निर्णय घ्यायचा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर जर केला. उद्या कॅबिनेट आहे, उद्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय जरी जाहीर झाला तरी शेतकरी अजूनही 4-5 दिवसात उभा राहू शकतो आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर. मला याही विषयावरती चर्चा करायची आहे की शेतकरी संघटनांची सुकाणू समिती आली आहे, तिच्याबरोबरच आम्ही चर्चा करू. असं जर का धोरण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने घेतलं तर मग राज्य विधिमंडळामध्ये जी मागणी विरोधकांकडनं होते आहे आणि गेली सतत 1.5 वर्ष एकही अधिवेशन नीट झालेलं नाही आहे, कर्जमाफीच्या मुद्द्यावरच अधिवेशनाचं कामकाज वाहून गेलेलं आहे, त्या विरोधी आमदारांबरोबर, त्या विरोधकांबरोबर सरकार काही चर्चा करणार आहे की नाही? मग लोकप्रतिनिधी निवडून विधिमंडळात पाठवायचे कशाला, असा प्रश्न जर का शेतकऱ्यांना जनतेला पडला तर याही मुद्द्यावरती चर्चा करायची. आपण ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. शेतकरी आंदोलनामागे राजकारणी किंवा राजकीय पक्ष असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप पटतोय का? 91% लोक म्हणतायत नाही, मुख्यमंत्र्यांचा आरोप पटत नाही. पुन्हा भेटूया ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय रघुनाथदादा पाटील यांच्याकडे. रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीच्या सदस्यांबरोबर मुख्यमंत्री चर्चा करतील ठीक आहे, पण राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येणार आहे. तिथं जर का विरोधकांनी हीच मागणी केली की याच अधिवेशनात तुम्ही
कर्जमाफी जाहीर करा, तर मग तिथं सुद्धा सरकारला उत्तर द्यावं लागेल आणि अधिवेशनामध्ये जेव्हा विरोधक मागणी करतील विधिमंडळामध्ये तो त्यांचाही अधिकार आहेच. या मुद्द्यावर गेले वर्ष 2 वर्ष जवळजवळ विधिमंडळाचं कामकाजच झालेलं नाही. केवळ कर्जमुक्ती आणि कर्जमुक्तीच्या विषयावरचा दंगाधोपा. मला त्या विषयामध्ये न जाता या सरकारच्या प्रवक्त्यांना हे माहित आहे का की हे थकबाकीदार शेतकऱ्याला कर्ज दिलं जात नाही आहे आणि जर थकबाकी संपणार नसेल आमची तर मग आम्हाला दुसऱ्या कोणत्या बँका कर्ज. दादांचा आवाज येत नाही आहे आपल्यापर्यंत. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. मी शशिकांत शिंदे तुम्हालाच हा प्रश्न विचारतो. पावसाळी अधिवेशन हे पूर्ण त्यावरती कर्जमाफीबाबत निर्णय होणार नाही हेही एक या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत घेऊ आणि पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्यात आहे. नाही, यात मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना जाहीर केलेली आहे की 31 ऑक्टोबर पण आम्ही करू. अधिवेशनात हा विषय येणार ना आणि मग अधिवेशनामध्ये हा विषय आल्यानंतर सर्वमत सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांना तो घोषणा जाहीर करावा लागेल. ती जर करायची नसेल मुख्यमंत्र्यांना तर अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न विचारू शकतो किंवा तुम्ही अशा प्रकारची सगळीकडे आपण जाहीर केलेला आहे त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा, हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारा माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ते डिक्लेरेशन करावं लागेल अशी परिस्थिती आहे. पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगतोय ही संधी दुसऱ्यांना येऊन किंवा द्यायची विरोधकांना संधी येण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी त्याचा आत्ताचा अधिवेशनाच्या अगोदरच ती योजना जाहीर केली आणि यासाठी आम्हाला वेळ द्यावा असं जरी जाहीर केलं तर हा प्रश्न मिटू शकतो. अधिवेशनाची वाट बघायची गरज नाही. आता 17 जुलैपासून आता अधिवेशन चालू होतं आहे. 17-18 जुलैपासून मगाशी रघुनाथदादा म्हणले त्याप्रमाणे विरोधकांनी या ठिकाणी असलेल्या सर्व अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा मुद्दा हा लावून धरलाच होता. तो लावत होते. जोपर्यंत माफी होणार नाही तोपर्यंत लावत राहणार आहे. त्यातून आमदार निलंबित झाले होते तरीसुद्धा त्या संदर्भामध्ये मागणी ही कंटिन्यू राहिली. फक्त त्या संदर्भामध्ये माझं आज म्हणणं आहे की त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे रोज जर आत्महत्या होत असतील तो विषय फार गांभीर्याने आहे. एकदा त्या शेतकरी बांधवांना जरी कळलं की होय माझा आता कर्जमाफी होणार आहे, मला दिलासा मिळणार आहे, मला आता पीक पाण्याला सुद्धा या ठिकाणी पेरणीला सुद्धा पैसे मिळणार आहे, तो कुठेतरी ती आत्महत्या थांबेल. एक जीव जरी वाचला तरी त्याचं श्रेय निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी. आता ह्याच मुख्यमंत्र्यांनी मागच्या विरोधकामध्ये असलेले सांगितलं होतं की मग आम्ही खुनाचे गुन्हे दाखल करायचे का. आज 6 महिन्यामध्ये 1,500 शेतकऱ्यांची हे 1.5-2 महिन्यामध्ये 1,500 शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली असेल तर खरं म्हटलं तर त्या योजनेला तुम्ही इतका विलंब लावताय तेवढ्या पापाचे धनी आपण नाही, तेवढे कुटुंब उद्भवतोय तर त्याचे धनी तुम्हीच राहणार. अगदी थोडक्यात मी सर्व वक्त्यांकडनं अगदी 10-10 सेकंदांमध्ये एक ओळ घेणार आहे. मी सुरुवातीला जातोय विठ्ठल पवार यांच्याकडं. विठ्ठल पवार, तुम्हाला असं वाटतं का की विरोधकांमुळं कर्जमाफी होईल असं आता शेतकऱ्यांना वाटत नाही? शेतकरी संपावर गेल्यामुळं आम्ही कर्जमाफी दिली असा दावा मुख्यमंत्री करू शकतील, भाजप करू शकेल? नाही, मुळातमध्ये मी मुख्यमंत्र्यांचा हा मुद्दा मी खोडून काढतो की मुख्यमंत्र्यांनी जे बोललेलं आहेत की शेतकरी संघटनांच्या या कर्जमुक्तीच्या आंदोलनामागे विरोधकांचा हात आहे हे म्हणणं मी साफ फेटाळून लावतो. राहिला मुद्दा ही 1 जूनपासूनच्या शेतकऱ्यांच्या संपाचा हा जो मुद्दा सुरू आहे हा केवळ शेतकऱ्यांच्या ताकदीवरती उचललेलं हे आंदोलन आहे. मी महाराष्ट्र वनच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या शेतकरी भावांना विनंती करेन की आपलं हे आंदोलन 7 जूनपर्यंत सलग सुरू राहणार होतं. उद्या रात्री 12 वाजेपर्यंत जर या सरकारने शेतकरी कर्जमुक्ती, वीज बिल मुक्ती, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा आदी मागण्यांच्या संदर्भामध्ये या सरकारने कुठलीही तारीख, वेळ आणि पंचांग न बघता जाहीर करून त्याचा GR काढला नाही तर शेतकरी भावांनो गावाकडेच पिकवायचं आणि गावाकडेच खायचं. शहरामध्ये एक काडी देखील भाजीपाला पाठवायचा नाही. कारण मागच्या सरकारने जी आम्हाला त्रास दिला त्याची फळं आम्ही मागेच भोगलेली आहेत. म्हणून या सरकारला आम्ही सत्ता दिली. आता हे सरकार जर आमच्यावरती सातत्याने असं कुरगुड्या करणार असेल तर आम्ही या सरकारला देखील वटणीवर आणल्याशिवाय ठीक आहे. मी अगदी शेवटी रघुनाथदादा पाटील यांच्याकडे जातो. रघुनाथदादा पाटील, उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे.
जी मंगळवारी असते ती आता बुधवारी होणार आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी संपाच्या निमित्तानं काही महत्त्वाचे निर्णय झाले पाहिजे, जसं की दुधाच्या किमतीचा प्रश्न आहे किंवा इतर काही जे निर्णय आहेत ते होतील असं तुम्हाला वाटतं का? याच्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाने घेतला पाहिजे की जे सातत्याने बागायती शेतकऱ्यांचं कर्ज जास्त आहे, जिरायतीचं कमी आहे. आणि ही गोष्ट खरी आहे, तेव्हा कर्ज वाटप करताना क्रॉप पॅटर्नच्या ऐवजी तुम्ही रेडी रेकनर प्रमाणे कर्ज वाटप करा. जमिनीच्या किमती आज सरकारने ठरवलेल्या आहेत, स्टॅम्प ड्युटीसाठी काय पण ठरलेल्या आहेत आणि त्या किमतीप्रमाणे जर का शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर आज मुख्यमंत्र्यांना स्टॅम्पवर लिहून द्यायला तयार आहे की उद्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. कारण आमच्या जमिनीच्या किमती एवढ्या आहेत की तेवढे जर का कर्ज आम्हाला उपलब्ध झालं तर मग आत्महत्या करायची गरज नाही आहे. उद्या हे जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीत उद्याच्या उद्या निर्णय होणं अशी फार महत्वाचे. जर का त्यांना उद्या काही सरकारकडनं रिलीफ मिळाला नाही की उद्याच्या बैठकीत त्यांनी हा कर्ज जे थकबाकी आहे ती गोठवून टाकावी. त्याच्या आधीच्या सरकार म्हणजे गेल्या वर्षी संकट जे काही दुष्काळाचं होतं त्याच्यासाठी गोठवलेलं आहे कर्ज, आता हे सुद्धा थकबाकी गोठवून टाकली पाहिजे आणि नवीन कर्ज रेडी रेकनर प्रमाणे द्या. आणि जर पुढे आत्महत्या झाली तर मी स्वतः आत्महत्या करायला तयार आहे. ठीक आहे, शेवटी मी शशिकांत शिंदे तुमच्याकडे येतो. बघा रघुनाथ दादा खूप टोकाचं बोलतायत. मी एवढंच सांगतो की उद्याच्या कॅबिनेटमध्ये हे मगाशी म्हणाले हाते तशाप्रमाणे आर्थिक बोजाच्या बाबतीमध्ये जर त्यांना तणाव असेल, बहुतेक शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला हमीभाव द्या. याला काय पैसे लागत नाही, याला फक्त निर्णय घ्यायचा आहे. हमीभावाच्या बाबतीमध्ये सुद्धा काल उद्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला तरी मला वाटतं की फार मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांच्या आंदोलनात यश आलं असं मी समजेन. आणि माझं म्हणणं आहे की विठ्ठल पवार थांबा आता प्लीज. माझं म्हणणं असं आहे की उद्याच्या कॅबिनेट मागच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा निर्णय बघितला, मागच्या कॅबिनेटमध्ये बाकीच्या सगळ्या बैठका वगैरे झाल्या, त्यात विषय शेतकऱ्यांचा घेतला नाही. आज अपेक्षा आपण अशी करूया, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला की उद्याच्या कॅबिनेटमध्ये या संपाचं गांभीर्य खरोखर सरकारला असेल तर उद्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत उद्याचे कॅबिनेट काहीतरी निर्णय घेईल अशी अपेक्षा करूया. जर ते घेतलं गेलं नाही तर या संपाचं सरकारला गांभीर्य नाही असं सुद्धा निश्चितपणे सांगता येईल. ठीक आहे, उद्याची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही खूप महत्त्वाची आहे. ज्या पद्धतीनं संप चिघळलेला आहे, उग्र निदर्शनं झालेली आहेत, कडकडीत बंद यशस्वी करून दाखवलेला आहे, अशा वेळी तरी जी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होते आहे बुधवारी, त्यामध्ये शेतकऱ्यांना एक चांगला संदेश देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय होतील आणि ते सुद्धा कर्जमाफीला घेऊन होतील असं अनेकांना वाटतंय. तशी अपेक्षा तरी निदान आहे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकरी आंदोलनामागं राजकारणी किंवा राजकीय पक्ष असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप पटतोय का? 93% लोक म्हणतायत नाही. शेतकरी आंदोलनामागं राजकीय पक्ष किंवा राजकारणी असल्याचा आरोप हा पटत नाही. मी पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच थांबवतो. पाहत रहा महाराष्ट्रवर.